शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेचा वरळीमधील डोम NSCI सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तर शिंदेंच्या शिवसेनेचा हा कार्यक्रम आहे वरळीमधल्या NSCI डोम मध्ये आणि दुसरीकडे शिवसेना UBTचा षण्मुखानंद सभागृहामध्ये आज वर्धापन दिन साजरा होणार आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी भूषण शिंदे हे शिवसेना UBTच्या नेत्या कसं पाहताय निवडणुकांकडे या आजच्या वर्धापन दिनाकडे? आमचा आजचा जो 58 वर्षाचा वर्धापन दिन आहे त्यामुळे गेल्या वर्षी आमच्या डोळ्यात एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू होतं। यावेळेला आमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये हसू आहे, समाधान आहे। आणि 58 वर्षाचा म्हणजे मी तर 42 हा माझा 42वा आहे वर्धापन दिन। मी 42 वर्धापन दिनांमध्ये अनेक दुःखाचे प्रसंग जास्त बघितले सुखापेक्षा, पण दुःखामध्ये आमचा सैनिक कधी खचून जात नाही ना। आमचे बाळासाहेब कधी शिवसेना प्रमुख म्हणून खचले नाहीत। आज पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी म्हणजे खरंच त्या व्यक्तीची कमाल आहे की त्यांचा आजारपण असताना कट रचला गेला, त्यांची कुठल्याच शरीराची हालचाल होत नव्हती अवयवांची, तेव्हा कट रचले जात होते। फक्त त्यांचं हृदय आणि त्यांचा मेंदू चालू होता, त्यांच्या कानावर जे पडत होतं ते त्यांच्या लक्षात येत होतं। परंतु त्यावेळेला ते अतिशय वाईट परिस्थितीत होते आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये ज्यांना त्यांनी सगळं दिलं, ज्यांची परिस्थिती रिक्षावरून कुठे पोचली, ते कट करतायत एवढं समजूनही त्यांना समजण्याचा ते प्रयत्न करत होते, समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, समजवत होते। परंतु जो काही गट पडला तो आपण बघताय छगन भुजबळ साहेबांपासून आम्ही बघितलेला आहे। त्याच्या आधीचे महापौर हेमचंद्र गुप्ते वगैरे फुटले तेव्हा तेवढा आमचा हे नव्हता, पण छगन भुजबळ साहेब असतील, गणेश नाईक साहेब असतील, नारायण राणे असतील, त्याच्यानंतर राज ठाकरे असतील, हे सगळे फुटताना आम्ही पाहिले। पण मातोश्रीच्या भिंती एवढ्या अभेद्य आहेत शिवसेनेच्या कवच कुंडलानी, त्या फुटल्याच जात नाहीत। असं वाटलं सगळ्यांना की संपली, बोलतात, पण आज त्याचं उत्तर आहे आणि पुढे भविष्यातही ते उत्तर मिळेल। नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि कुठेतरी शिंदेंच्या तुलनेत ठाकरेंना यश मिळालं हे नाकारता येणार नाही। कसं पाहते आजच्या वर्धापन दिनाकडे ठाकरेंचं भाषण होणार आहे, ठाकरे कशा प्रकारे मुद्दे मांडतील किंवा आजचा वर्धापन दिन हा किती महत्त्वाचा आहे आगामी मागील लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुका? मुळामध्ये जे जिंकून आले त्यांचा सत्कार होईल, ज्यांनी जिंकून दिलंय त्यांना साष्टांग दंडवत असेल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या उद्धवजींसहित आम्ही सगळ्या शिवसैनिकांपर्यंत आम्ही लोक सज्ज आहोत। आणि ज्या पद्धतीने कटकारस्थान केली जात आहेत त्याच्यापासून सावध कसं व्हायचं ते सांगितलं जाईल। आणि स्वतः उद्धवजींनी जे काही प्रकृती ठीक नसताना पण त्याच्यानंतर जी काही भरारी घेतली ती कौतुकास्पद आहे। कारण तुम्ही एका बाजूला बाळासाहेब पळवले, एका बाजूला धनुष्यबाण पळवलं, एका बाजूला शिवसेना नाव पळवलं, एका बाजूला निवडून आलेले म्हणजे एखादं शेत तरारतं आणि वरचे जे दाण्याने भरलेले ती सगळी कणसं कापून न्यायची, पण त्यांना माहिती नाही ती कणसं कापून नेली, पण कणसांना भरारी देणारी माणसं जागेवर राहिली ना, त्यांनी पुन्हा शेत नांगरायला घेतलं, पुन्हा आता कणसं भरारून आलेली आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या शोध प्रतिशोध आम्ही भानगडीत पडणार नाही। आमचा शोध असाच असेल की आमच्या मुंबईकरांना, आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे। महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे नतमस्तक झाला नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी आमचे संत म्हणजे संतांपर्यंतचा हा इतिहास आहे, तो कोणी पुसला जाऊ शकत नाही। या सगळ्याला एक वर्धक काय आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।